विद्यार्थी मित्रांनो, याच्या मागच्या तासिकेमध्ये आपण इयत्ता 8वी 9वी आणि 10वी साठी जो विराम चिन्हाचा भाग आहे तो भाग आपण अभ्यासलेला आहे। यानंतर आजच्या तासिकेमध्ये विशेष करून इयत्ता 10वी आणि इयत्ता 9वी साठी जो व्याकरण विषय घटक आपल्या अभ्यासक्रमाला आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत आणि तो व्याकरण विषय घटक आहे पारिभाषिक शब्द। तर आपण पारिभाषिक शब्द म्हणजे काय, पारिभाषिक शब्द आपल्या भाषेमध्ये कसे रूढ झालेले आहेत आणि पारिभाषिक शब्दांचं महत्त्व काय आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर आपण इयत्ता 9वी आणि 10वी या दोन्ही वर्गाच्या कृतीपत्रिकेमध्ये या पारिभाषिक शब्दावर कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारला जातो तो अगोदर आपण समजून घेऊया आणि नंतर या पारिभाषिक शब्दाबद्दल सविस्तर अभ्यास आपला करता येईल। तर कृतीपत्रिकेमध्ये पारिभाषिक शब्दासाठी 1 गुण ठेवलेला आहे आणि एका गुणासाठी प्रश्न जो विचारला जातो अशा पद्धतीचा असतो, खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा। खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा। आता पारिभाषिक शब्दामध्ये इंग्रजी शब्द, पोर्तुगीज भाषेतले शब्द किंवा हिंदी, गुजराती, तेलुगू, कन्नड, उर्दू किंवा अन्य कुठल्या या सर्व भाषेतील जे शब्द मराठीमध्ये रूढ झालेले आहेत त्या शब्दांचा अभ्यास पारिभाषिक शब्द या संज्ञेअंतर्गत जरी येत असला तरी इयत्ता 10वी साठी आणि 9वी साठी विशेष करून जे पारिभाषिक शब्द विचारले जातात ते इंग्रजी भाषेमध्ये असतात। मग प्रश्न कसा पडतो, तर तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये 2 इंग्रजी शब्द दिलेले असतील, म्हणजे त्यांचे स्पेलिंग दिलेलं असेल। इंग्रजी 2 शब्दांची स्पेलिंग सह ते शब्द त्या ठिकाणी छापलेले असतील आणि तुम्हाला विचारतील या शब्दांना मराठी भाषेतील पर्यायी शब्द कोणते आहेत ते सांगा। म्हणजे थोडक्यामध्ये त्या इंग्रजी शब्दाचा मराठीमध्ये अर्थ सांगणं अपेक्षित आहे। 2 शब्द विचारले जातात आणि दोन्ही शब्द सोडवणं अपेक्षित आहे। म्हणजे दोन्ही शब्दाचे मराठीमधील अर्थ जे आहेत किंवा या दोन्ही शब्दांना मराठी भाषेमधील जे प्रचलित शब्द आहेत ते शब्द लिहिणं त्या ठिकाणी अपेक्षित असतं आणि प्रत्येक बरोबर शब्दासाठी अर्धा गुण असतो। अशा पद्धतीनं अतिशय सोपा एका गुणाचा भाग परीक्षेमध्ये विचारला जातो आणि हे पडणारे पारिभाषिक शब्द जे आहेत ते शब्द असे कुठलेही अभ्यासक्रमाच्या बाहेरचे पडत नाही। शक्यतो आपल्या मराठी भाषेच्या पुस्तकामध्ये गद्य आणि पद्य विभागामध्ये जे पाठामध्ये आलेले इंग्रजी शब्द आहेत ते इंग्रजी शब्द हे पारिभाषिक शब्द म्हणून विचारले जातात। आता आपण या पारिभाषिक शब्दाचा थोडक्यामध्ये अभ्यास करूया। तर आपल्याला माहिती आहे जग आज जवळ येत चाललेलं आहे, देशादेशातलं अंतर कमी कमी होत चाललेलं आहे। याचा अर्थ विज्ञान आणि तंत्रज्ञान अतिशय प्रगत झालेलं आहे आणि त्याच्या या प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये आज आपण सहज पोहोचतो आहोत। आज आपण भारताच्या लोकसंख्येचा विचार जर केला तर जगाच्या पाठीवर कुठल्याही देशामध्ये आपण जर गेलो तर त्या देशामध्ये भारतीय लोक त्या ठिकाणी
स्थिरावलेले आपल्याला पाहायला मिळतील. मग ते व्यापाराच्या निमित्ताने गेलेले असतील, नोकरीच्या निमित्ताने गेलेले असतील, विद्यार्थी शिक्षणासाठी गेलेले असतील किंवा सांस्कृतिक कारणासाठी, कोणत्याही कारणासाठी भारतामधले लोक जगाच्या कानाकोपऱ्यात आज आपल्याला पाहायला मिळतात. जसं भारताचे लोक बाहेर आहेत तसं जगातल्या इतर राष्ट्राचे चिनी असतील, अमेरिकन असतील, पोर्तुगीज असतील, फ्रेंच असतील, जर्मन असतील, इटालियन असतील, जापानीज असतील, हे सगळे लोक भारतामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळं ते लोक भारतामध्ये येतात म्हणजे त्यांची संस्कृती आणि त्यांची भाषा यांचा आपल्यालाही परिचय होतो आणि कळत न कळत त्यांच्या भाषेमधले अनेक शब्द आपल्या भाषेमध्ये रूढ होतात. जसं देशाच्या बाबतीत होतं तसंच राज्यांच्या बाबतीमध्ये. महाराष्ट्रातले लोक दक्षिणेकडे कर्नाटक, आंध्रामध्ये, तामिळनाडूमध्ये जातात. तामिळनाडूमधील लोक आपल्याकडे येतात. वरून पंजाब आणि उत्तर प्रदेशाकडे लोक आपल्याकडे येतात व्यापाराच्या निमित्ताने, प्रवासाच्या निमित्ताने, पर्यटनाच्या निमित्ताने, धार्मिक यात्रेच्या निमित्ताने. आणि मग हे जेव्हा आपल्या सहवासात येतात किंवा आपल्या आजूबाजूला त्यांनी राहतात त्यावेळी कळत न कळत त्यांची भाषेतले बरेच शब्द आपल्या भाषेमध्ये रूढ होतात. आणि अशा पद्धतीनं आपली मातृभाषा जी आहे ती मातृभाषा विविध भाषेतील, विविध देशातील नवीन शब्द आपल्या भाषेमध्ये रूढ होतात आणि आपली भाषा वृद्धिंगत होते, आपली भाषा समृद्ध होते. भाषेमध्ये अनेक भाषेच्या शब्दांची अशा पद्धतीनं भर पडत जाते. मग पारिभाषिक शब्द म्हणजे काय? मग त्या पारिभाषिक शब्दांची जर व्याख्या करायची झाली तर ती अशी करता येईल की मराठी भाषेत रूढ झालेल्या इतर भाषेतील शब्दांना पारिभाषिक शब्द असे म्हणतात. मराठी भाषेत रूढ झालेल्या इतर भाषेतील शब्दांना पारिभाषिक शब्द असे म्हणतात. मग ते देशांतर्गत इतर राज्यातले भाषेतील शब्द असो अथवा बाहेर देशातील त्यांच्या भाषेतले शब्द असो, ते आपल्या भाषेमध्ये रूढ होतात त्या शब्दांना पारिभाषिक शब्द या नावाने संबोधलं जातं. मग असे काही शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत की ते आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की ते शब्द गुजराती भाषेमधले आहेत किंवा ते कन्नड भाषेमधले आहेत, ते कुठं तेलुगू भाषेमधले आहेत. ते एवढे आपल्या भाषेशी एकरूप झालेले आहेत, ते आपल्या भाषेमध्ये एवढे एकजीव झालेले आहेत की ते आपल्याच भाषेतले शब्द आहेत असा आपला समज होतो किंवा असा आपला ग्रह असतो. पण ते वास्तविक पाहता मूळचे दुसऱ्या भाषेतले शब्द असतात. तर आपण असे काही शब्द बघूया की जे शब्द इतर भाषेतले आहेत पण ते आपल्या भाषेमध्ये रूढ झालेले आहेत. असे शेकडो शब्द आपल्याला सांगता येतील. पण उदाहरणादाखल आपण थोडेफार शब्द बघूया. आता आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राच्या चोहू बाजूने अनेक राज्यांच्या सीमा आहेत. उदाहरणार्थ दक्षिणेकडे गोवा आहे, गोव्याच्या नंतर कर्नाटक आहे, कर्नाटकच्या नंतर आंध्र प्रदेश आहे, त्याच्या बाजूला तेलंगणा आहे. आपण उत्तरेकडे विचार केला तर ओडिसा आहे, छत्तीसगड आहे, मध्य प्रदेश आहे, इकडं गुजरात आहे. आणि ह्या राज्यांच्या सीमा महाराष्ट्राला ज्या भागात लागलेल्या आहेत त्या भागामध्ये विशेष करून या भाषेची देवाणघेवाण किंवा भाषेचं संक्रमण जे आहे ते संक्रमण मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि ते शब्द पाजरत आपल्या मराठी भाषेमध्ये रूढ होऊन जातात. तसं पोर्तुगीज भाषा. आता आपल्याला माहिती आहे जसं भारतावर इंग्रजांचं राज्य होतं तसं भारताच्या गोव्यासारख्या भागावर पोर्तुगीजांनी बराच काळ राज्य केलं आणि त्यामुळं पोर्तुगीज लोक या ठिकाणी शेकडो वर्ष राहिलेले आहेत. मग या पोर्तुगीज भाषेमधले काही शब्द आहेत की जे आपल्या मराठीचे एक भाग बनून गेलेले आहेत. उदाहरणार्थ तंबाखू. आपण नित्यात वापरला जाणारा शब्द तंबाखू. आता तंबाखू हा शब्द पोर्तुगीज भाषेमधला आहे. किंवा हापूस, ज्याला हापूस आंबा म्हणतो आपण, हापूस हा शब्द पोर्तुगीज भाषेमधला आहे. चावी, कुलपासाठी चावी म्हणतो आपण, ती चावी पोर्तुगीज भाषेमधला शब्द आहे. त्याच्यानंतर पगार,
किंवा बटाटा, कोबी हे सगळे शब्द पोर्तुगीज भाषेमधले शब्द आहेत की जे आपल्या भाषेमध्ये रूढ झालेले आहेत. याच्यानंतर कन्नड भाषा. कन्नड भाषेमध्ये शब्द आडकित्ता हा शब्द कन्नड भाषेमधला आहे. याच्यानंतर खिंड, आडकित्ता, खिंड, बांबू, याच्यानंतर भाकरी, अक्का, ताई, किल्ली, अण्णा हे सगळे शब्द आपल्या भाषेमध्ये कन्नड भाषेमधून आलेले आहेत. तसे तेलुगू भाषेमधले बरेच शब्द आपल्या भाषेमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यापैकी चेंडू, अनारसा हे सगळे शब्द आपल्या तेलुगू भाषेमधून आलेले आहेत. याच्यानंतर हिंदी भाषेमधले बरेच शब्द आपल्या भाषेमध्ये आहेत, जसं की मिठाई हा शब्द आहे, किंवा बच्चा, लहान मुलांना आपण बच्चा म्हणतो, तो सुद्धा हिंदी भाषेमधला शब्द आहे. गुजराती भाषेमधल्या शब्दामध्ये घी, दलाल, दादर किंवा रिकाम टेकडा हे सगळे शब्द गुजराती भाषेमधले आहेत. त्यांचे तर अरेबियन कंट्री जे आहेत किंवा अरेबियन राष्ट्र जे आहेत या राष्ट्रांचा आपल्या देशाशी प्राचीन काळापासून व्यापार आहे आणि त्यामुळं अरबी भाषेमधले सुद्धा बरेचसे शब्द आपल्या भाषेमध्ये रूढ आहेत. उदाहरणादाखल इनाम हा शब्द आहे, इनाम. याच्यानंतर जाहीर, मंजूर, मेहनत हे शब्द अरबी भाषेमधले शब्द आहेत. आता आपण परीक्षेच्या अनुषंगानं जे इंग्रजी पारिभाषिक शब्द आहेत की ज्याला मराठी पारिभाषिक शब्द आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे ते काही शब्द पाहूया. बघा, मी शब्द लिहून दाखवतो या ठिकाणी. लेबर कोड, लेबर कोडचा मराठीमध्ये शब्द काय आहे? कामगार न्यायालय, कामगार न्यायालय. याच्यानंतर झोन, झोन याचा अर्थ आहे मराठीमध्ये विभाग. याच्यानंतर ट्रान्सपोर्ट, परिवहन. याच्यानंतर कोरम, कोरम म्हणजे गणसंख्या. गणसंख्या हा शब्द सभा जेव्हा होते, मग ती विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा, तर या सभागृहामध्ये गणसंख्या हा शब्द वापरला जातो. याच्यानंतर सुपरवायझर, म्हणजे पर्यवेक्षक. याच्यानंतर पार्ट टाइम, पार्ट टाइम याचा अर्थ अंशकालीन. याच्यानंतर लिफ्ट, आपण उंच इमारतीमध्ये जिना चढून जाण्यापेक्षा लिफ्टच्या सहाय्याने आपण वर चढतो. ह्या लिफ्ट म्हणजे याला मराठीमध्ये शब्द आहे उद्वाहक. लिफ्ट म्हणजे उद्वाहक यंत्र. याच्यानंतर बेंच, बेंच म्हणजे आसन. कॉर्पोरेशन, महामंडळ किंवा निगम, असे शेकडो नव्हे हजारो शब्द मराठी भाषेमध्ये इंग्रजीमधून आलेले आहेत आणि त्या शब्दांना मराठी भाषेमध्ये पर्यायी शब्द जे आहेत ते शब्द आहेत. तर हे शब्द आपण पाठ करणं अपेक्षित आहे आणि अतिशय सोपा असणारा 1 गुणाचा आणि 2 पारिभाषिक शब्द लिहावयाचा हा जो परीक्षेचा कृतीपत्रिकेतला भाग आहे तो भाग या ठिकाणी आपण थांबूया. आणि याच्यानंतर
शब्दसंख्या, शब्दसंपत्ती हा जो 4 गुणाचा कृतीपत्रिकेतला भाग आहे, शब्दसंपत्ती, या शब्दसंपत्तीमध्येच तसं शब्दसंपत्ती हा भाग आपण अभ्यासलेला आहे, पण अनावधानाने त्याच्यामधला एक भाग आपला घ्यायचा या ठिकाणी राहून गेलेला आहे, तर तोही भाग या ठिकाणी आज आपण घेऊया. आणि तो भाग आहे दिलेल्या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. दिलेला शब्द जो आहे त्या शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. तर आपल्या भाषेवर किती प्रभुत्व आहे किंवा आपली भाषा किती समृद्ध आहे, आपल्या भाषेचं आपल्याला किती ज्ञान आहे किंवा आपल्या भाषेतले किती शब्द आपल्याला ज्ञात आहेत, माहीत आहेत, हे अभ्यासण्यासाठी किंवा याची परीक्षा घेण्यासाठी परीक्षेमध्ये हा अशा प्रकारचा प्रश्न पडतो. प्रश्न कसा पडतो? तुम्हाला मराठीमधला एखादा शब्द दिला जातो आणि हा मराठीमध्ये दिलेला शब्द जो आहे त्या शब्दापासून किंवा त्या शब्दातील अक्षर जे आहेत त्या अक्षरापासून अनेक अर्थपूर्ण दुसरे शब्द तयार करण्यासाठी विचारलं जातं. तर या ठिकाणी आपण या वर्षीची जी बोर्डाची परीक्षा आहे या परीक्षेमध्ये विचारलेले जे शब्द होते, विचारला शब्द जो आहे तो शब्द कोणता आहे तो पाहूया. बघा, या वर्षीच्या बोर्ड परीक्षेमध्ये बालपण हा शब्द विचारला होता. आणि बालपण हा शब्द जो आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे बाल आणि पण या 2 शब्दांना सोडून, बाल आणि पण या 2 शब्दांना सोडून इतर 2 शब्द बनवा म्हणून सांगितलेलं आहे. आता कोणकोणते शब्द बनते ठीक बघा, हे बाल आणि पण 2 शब्द घ्यायचे नाही का. त्याच्यानंतर बघा बाप हा शब्द तयार होतो, इथं बा आणि हे प. याच्यानंतर बा आणि न, बाण शब्द तयार होतो. याच्यानंतर ल प. अशा पद्धतीनं तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये दिलेला जो एक शब्द आहे त्या शब्दातील अक्षरांचा उपयोग करून आपण इतर जास्तीत जास्त मराठीमधले किती शब्द तयार करू शकतो हे पाहिलं जातं. आणि दिलेल्या शब्दापासून कमीत कमी 2 शब्द तयार करणं अपेक्षित आहे. आणि तयार केलेल्या प्रत्येक एका शब्दासाठी परीक्षेत अर्धा गुण असतो. म्हणजे दिलेल्या शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी एकूण 1 मार्क 1 गुण आहे. आणि त्यापैकी प्रत्येक शब्दासाठी अर्धा गुण असे 2 शब्द या ठिकाणी आपण तयार करणं अपेक्षित आहे. बघा, या ठिकाणी 2-3 शब्द देतो मी, तुम्हाला यापासून काही शब्द तयार करता येतात का ते तुम्ही पहा. भूतकाळ हा शब्द आहे, भूतकाळ. या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. त्याच्यानंतर निशाचर हा शब्द आहे. याच्यानंतर उपकार हा शब्द आहे. तर या शब्दापासून आपण कोणते कोणते शब्द तयार करू शकतो बघा. आता भूतकाळामध्ये पहिला शब्द भूत, दुसरा शब्द कात, तिसरा शब्द काळ, याच्यानंतर भुका, याच्यानंतर कातळ. असे अनेक शब्द आपण तयार करू शकतो. त्याच्यानंतर निशाचर मध्ये
यापासून आपण चर हा शब्द तयार करू शकतो. याच्यानंतर नीर, शार, याच्यानंतर नीच, हे शब्द निशाच्या यापासून तयार होऊ शकतात. याच्यानंतर उपकार या शब्दापासून उप, याच्यानंतर ऊर, काप, याच्यानंतर कौ, याच्यानंतर रपका, पण हे सगळे शब्द अर्थपूर्ण असले पाहिजे. शब्द बनवायचे याचा अर्थ कुठलेही अक्षर कोणत्याही अक्षराच्या समोर ठेवले की तो शब्द तयार होत नाही. शब्दाची व्याकरणामध्ये व्याख्याच अशी केली जाते, अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला शब्द असे म्हणतात. अशा पद्धतीनं दिलेल्या शब्दातील अक्षरांपासून जास्तीत जास्त अर्थपूर्ण शब्द तयार करण्याचा आपला वर्षभर सराव करायचा आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये ही कृती सोडवत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या परीक्षेला असणारे जो 16 गुणाचा व्याकरणाचा भाग आहे, हा व्याकरणाचा भाग आपण विविध तासिकेच्या माध्यमातून या ठिकाणी अभ्यास केलेला आहे, पूर्ण केलेला आहे. तुम्ही आता जास्तीत जास्त सराव करून या व्याकरणाच्या घटकाची आपण तयारी करणं अपेक्षित आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या तासिकेमध्ये आपल्या मराठी विषयातील पुढचा एखादा पद्यपाठ म्हणा किंवा कुठला तर एखादा घटक घेऊन आपण परत भेटूया. त्या ठिकाणी आपण